वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपला लेसन खूप इम्पॉर्टंट आणि खूप युजफुल होणार आहे. का? कारण आजच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत डेली युज्ड फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार, म्हणजेच शब्दसमूह. आता हा एक शब्दांचा गट असतो, ओके, विच डझंट कम्प्लीट अ सेंटेन्स. त्याच्यानंतर सेंटेन्स तर येतं, पण त्या सेंटेन्सला अर्थ सुद्धा या फ्रेजेसमुळे येतं. फॉर एक्झाम्पल, डोंट वरी ही फ्रेज आहे. डोंट वरी, काळजी करू नकोस. ओके, आता ह्याची आपण सेंटेन्स कशी बनवणार? डोंट वरी, वी विल रीच ऑन टाइम. म्हणजेच काळजी करू नकोस, आपण घरी पोचूया वेळेवर. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. म्हणजेच काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. ओके, त्यानंतर आणखीन एक सेंटेन्स घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल, तू अभ्यास करत राहा, रिझल्टची काळजी करू नकोस. यू विल सी इन इंग्लिश, कीप स्टडिंग, डोंट वरी अबाउट द रिझल्ट. तर इथे सुद्धा डोंट वरी हे आलेलं आहे. सो आय होप यू गॉट द 3 एक्झाम्पल्स. लेट्स अंडरस्टँड नेक्स्ट फ्रेज. व्हॉट्स गोइंग ऑन, म्हणजेच काय चाललं आहे. दिस इज अ फ्रेज नंबर 2. ओके, हे व्हॉट्स गोइंग ऑन, म्हणजेच हे काय चाललं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय नीड टू चेक व्हॉट्स गोइंग ऑन, म्हणजे मला चेक करावं लागेल की इथे काय चाललं आहे. ओके, थर्ड सेंटेन्स, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट्स गोइंग ऑन इन हिज माइंड, म्हणजेच मला काही समजत नाही आहे त्याच्या मनात काय चाललं आहे ते. ओके, these are the 3 sentences for what's going on. Let's go to next phrase. Let's understand phrase number 3. It doesn't matter, म्हणजे काहीही फरक पडत नाही. For example, I'll teach you some sentences. We are late, but it doesn't matter. आपण लेट पोचलो पण काहीच फरक पडत नाही. ओके, your looks doesn't matter if you are smart. म्हणजेच तू जसा दिसतो आहेस, तू जशी दिसते आहे ते मॅटर नाही करत. जर तू स्मार्ट आहेस, इट डझंट मॅटर. ओके, देन इट डझंट मॅटर वेदर यू आर रिच ऑर पुअर. तू श्रीमंत आहे किंवा गरीब आहेस, इट डझंट मॅटर. काहीही फरक पडत नाही. ओके, नेक्स्ट फ्रेज वी आर गोइंग टू लर्न इज ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली म्हणजे नक्कीच. ओके, मी नक्कीच पोचीन. ॲब्सोल्युटली आय विल बी देअर. ओके, त्यानंतर हे जेवण खूपच चांगलं आहे, यू शुड ट्राय दिस. तू पण ट्राय करायला पाहिजे. दिस फूड इज ॲब्सोल्युटली कुक्ड वेल, यू शुड ट्राय दिस. ठीक आहे, देन ॲब्सोल्युटली दिस प्लेस इज अमेझिंग, म्हणजेच ही जागा एकदम अमेझिंग आहे, नक्कीच अमेझिंग आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट फ्रेज विच इज अमेझिंग. इट्स अमेझिंग. ओके, आता इट्स अमेझिंग म्हणजे खूप छान आहे. तर त्याचे सेंटेन्सेस आपण बनवूया. यू गाईज आर अमेझिंग. तुम्ही गाईज, तुम्ही जे माझे मित्र आहात, याला अमेझिंग. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, द फूड इज अमेझिंग, यू मस्ट ट्राय इट. आपण म्हणतो ना की जेवण खूप छान आहे, तू ट्राय करायला पाहिजे. छान. ओके, दॅट इज अमेझिंग. द व्ह्यू इज अमेझिंग फ्रॉम हिअर. तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, तुम्ही तो व्ह्यू बघितलात, कसा सीन दिसतो आणि तुम्ही म्हणताय की हा सीन खूप छान आहे, यू मस्ट कम हिअर. ओके, सो दीज वर द 3 सेंटेन्सेस. चला, फ्रेज नंबर 6 कळून घेऊया. इट इज टेक युअर टाइम. तुझा वेळ घे. ओके, लेट्स मेक सेंटेन्सेस. लगेच डिसिजन घेऊ नको, टेक युअर टाइम, तुझा वेळ घे. सो यू विल से, डोंट डिसाइड क्विकली, टेक युअर टाइम. ओके, थिंक अबाउट इट, टेक युअर टाइम. जरा विचार कर त्याबद्दल, तुझा वेळ घे. ओके, यू कॅन टेक युअर टाइम टू स्टडी. तू तुझा टाइम घेऊ शकतेस अभ्यास करण्यासाठी. ओके, दीज वर द 3 एक्झाम्पल्स. लेट्स मूव्ह टू फ्रेज नंबर 7. आय डिडंट गेट यू. मला काही कळलं नाही.
किंवा तू जे बोललास ते मला कळालं नाही. फॉर एक्झाम्पल, व्हॉट यू जस्ट सेड आय डिडंट गेट यू. म्हणजेच तू आता काय बोललास मला काही कळलं नाही. ओके. तू लेट येणार होतास म्हणून मी नाही आले तुला घ्यायला. त्याचा अर्थ सुद्धा आय डिडंट गेट यू होतं. फॉर एक्झाम्पल, यू केम लेट सो आय डिडंट गेट यू. ओके, मी तुला घ्यायला नाही आले. तो सुद्धा अर्थ होतो आय डिडंट गेट यूचा. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजत असतील. आता थर्ड जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. लेट्स गेट टू द नेक्स्ट फ्रेज. ओके, सो फ्रेज नंबर 8, आय एग्री. म्हणजेच मी सहमत आहे. आय एग्री विथ युअर डिसिजन. मी तुझ्या डिसिजनला सहमत आहे. ओके, तुझ्या निर्णयाला सहमत आहे. नेक्स्ट, द फूड इज व्हेरी पुअर. आय एग्री विथ यू. ओके, हे जेवण बरोबर नाही आहे. मी तुझ्या बरोबर सहमत आहे. द ट्रिप वॉज अमेझिंग. आय एग्री विथ यू किंवा आय टोटली एग्री विथ यू. ती ट्रिप एकदम मस्त होती. मी तुझ्या बरोबर एग्री करत आहे. सो द लास्ट फ्रेज इज आय हॅव टू से. म्हणजे मला बोलावंच लागेल. आपण म्हणतो ना की मला हे तर बोलावंच लागेल की तू काय कमाल दिसतेस आज किंवा तू काय कमाल दिसतोयस. सो एक्झाम्पल बघा. आय हॅव टू से यू आर लुकिंग ब्युटिफुल. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. आय हॅव टू से द लोकेशन ऑफ युअर हाऊस इज व्हेरी प्राईम. म्हणजेच तुझं जे नवीन घराचं लोकेशन आहे ते एकदम मध्ये आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळं कनेक्टेड आहे. सो इट इज अ प्राईम लोकेशन. खूप छान लोकेशन आहे तुझ्या घराचं. ओके. आय हॅव टू से यू आर लुकिंग द बेस्ट इन दिस क्लोथ्स. यू गॉट इट. कीप इट अप. म्हणजे असंच काम करत राहा. कीप इट अप. यू आर डुईंग व्हेरी वेल. म्हणजेच असंच करत राहा. तू खूप छान करत आहे. कीप इट अप. यू आर गोइंग टू सक्सीड इन युअर लाईफ. म्हणजेच असंच करत राहा. तू तुझ्या लाईफमध्ये खूप पुढे जाशील. कीप इट अप. डोंट वरी अबाउट द रिझल्ट्स. तू जे काम करत आहे असंच करत राहा. रिझल्ट्स बद्दल काळजी करू नको. आय होप तुम्हाला हे 10 फ्रेजेस समजले असेल.